इयत्ता 5वी विषय मराठी। मराठी विषयामध्ये आज आपण सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठाचं स्पष्टीकरण आणि त्यावरील स्वाध्याय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत। दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा, पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस। अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच। अशा खेड्यांपाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते। असाच एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा। पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागे। त्याच आदिवासी पाड्यावर अणवाणी पायांनी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी। तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली। या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा। हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे। कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले। तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली। लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत। चीनमधील ग्वांगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदाने हुकले। पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली। आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला। अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे। कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले। नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला। पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही। कविताच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी। त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली। बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती। विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला। हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसे तिच्या बाबतीत झाले। गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला। पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती। कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला। ती राहणार कुठे हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला। 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली। स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला। तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश। एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले। कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागास
नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येनं उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, यामुळे आपली लेक लय मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यामध्ये सहज वाचता येत होते. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बाप लेकीच्या नात्यातील वीणही तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायामध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधी वाटलेच नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीची झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ, उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कवितेला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागे, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकर. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलांमुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताचे इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. यानंतर आपण या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? उत्तर, कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धात भारताचा दबदबा निर्माण केला. कवितेला कशामुळे दिलासा मिळाला? उत्तर,
चीनमधील ग्वांगझू येथे आशियाई क्रीडा स्पर्धा झाली। त्यावेळी 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कविताचे सुवर्णपदक 1 सेकंदाने हुकले होते। त्यामुळे निराश झालेल्या कविताची आईने समजूत काढली। यामुळे कविताला दिलासा मिळाला। कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? उत्तर, कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले। कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? उत्तर, जेव्हा कविताने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले। कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? उत्तर, आईला उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही। कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? उत्तर, कविता पी.टी. उषा या धावपटूला आदर्श मानते। कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? उत्तर, कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते। प्रश्न दुसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? उत्तर, कविता राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धातून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयाला आली। सावरपाडासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आली, त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस असे म्हणतात। कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? उत्तर, आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव व हर्सुल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती। या ओढाताणीतून सुटका म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला व आपल्या कुटुंबासोबत आपल्या मुलीप्रमाणे ठेवून तिचा येथे राहण्याचा प्रश्न देखील सोडवला। पुढील शिक्षण आणि धावण्याचा सराव यासाठी कविता प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली। हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? उत्तर, कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू हर्सुल सावरपाडा परिसरात लहानाची मोठी झाली आहे। तिच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले। तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली, म्हणून हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो। आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? उत्तर, नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली। विजय झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार होती। हजारो जण तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते। आपल्या मुलीची कीर्ती, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा हे सारे पाहून आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते। कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? उत्तर,
नाशिक जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत कविताला धावण्यात प्रथम क्रमांक मिळाला. तिच्या पायातील दौड प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी ओळखली. तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी विजेंद्र सिंग यांनीच घेतली. तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनीच खूप प्रयत्न केले. म्हणून कविताच्या यशाचे श्रेय तिचे आई वडील विजेंद्र सिंग यांनाच देतात. कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? उत्तर: आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कमालीची जिद्द असावी. ही प्रेरणा आम्ही कविताकडून घेऊ. प्रश्न तिसरा. खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. 1. पण, वेगळेपण, लहानपण. 2. दार, चमकदार, बहारदार. 3. पणा, कमीपणा, शहाणपणा. 4. पणी, लहानपणी, जागेपणी. 5. इक, आर्थिक, व्यावहारिक. आणि 6. इत, अखंडित, सदोदित. प्रश्न चौथा. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. दिलासा मिळणे. खंडूचे घर पुरामध्ये वाहून गेले होते, पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला. गराडा पडणे. पुढारी गावात येताच त्यांच्या भोवती लोकांचा गराडा पडला. कणखर बनणे. दररोज व्यायाम केल्यामुळे अविनाशचे शरीर कणखर बनले. ओढाताण होणे. शेतातले काम व शाळा यामध्ये कुमारची फार ओढाताण होते. नात्यातली वीण गहरी असणे. मीना आणि मालती यांच्यातील मैत्रीच्या नात्याची वीण गहरी आहे. वणवण सहन करणे. महादूला स्वतःचे पोट भरण्यासाठी दिवसभर वणवण सहन करावी लागते. प्रश्न पाचवा. समान अर्थाचे शब्द लिहा. माय, आई. गहिरे, खोल. लेक, मुलगी. क्रीडा, खेळ. बळ, शक्ती. आणि वडील, बाप. हा स्वाध्याय आपण वहीमध्ये लिहून काढायचा आहे.